हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस म्हणजेच वाक्य मराठीतून बोलत असतो त्यापैकीच एक सेंटेन्स मी वेगवेगळ्या काळामध्ये मराठीतून घेतलेले आहे आणि मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेट कसे करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर आता इथे फर्स्ट सेंटेन्स बघा, पहिलं वाक्य बघा, ती माझ्या घरी आली आहे. इथे लिहिलंय मी सेकंड, ती माझ्या घरी आली होती. ती माझ्या घरी येणार आहे. म्हणजे हे जे एकच सेंटेन्स आहे ते वेगवेगळ्या काळामध्ये मी इथे मराठीतून लिहिलेलं आहे आणि त्याचेच मग आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. आता इथे फर्स्ट सेंटेन्स बघा, ती माझ्या घरी आली आहे. मग आता हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते आधी सर्वात आधी आपण बघणार आहोत. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं आहे की शेवटचा जो शब्द असतो तो क्रियापद असतो आणि ते ते काय आहे ते आधी बघायचं. इथे क्रियापद काय आहे? आहे. आहे म्हणजेच तो वर्तमान काळ असतो आणि आली आहे आता म्हणजे येण्याची क्रिया ही तिची पूर्ण झालेली आहे, येऊन गेलेली आहे, ती आली आहे म्हणजेच हा झाला पूर्ण वर्तमान काळ. हे लक्षात घ्यायचं. हे शब्द बघायचे, त्या शब्दांवरूनच आपल्याला त्या काळाची ओळख होत असते, म्हणजेच तो काळ आपल्याला समजतो. आली आहे म्हणजेच येऊन गेलेली आहे, म्हणजेच हा झाला पूर्ण वर्तमान काळ. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच आपण काय घेत असतो? कर्ता. मी इथे स्ट्रक्चर लिहिणार आहे, त्यासाठी सब्जेक्ट हे शॉर्टमध्ये लिहिले आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये कर्ता असं म्हणतो. त्यानंतर आता इथे पूर्ण काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे, म्हणून आहेसाठी आपण हॅव किंवा हॅज वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. आहेसाठी आता तुम्ही म्हणाल आहेसाठी आपण एम, इज, आर हे सुद्धा वर्तमान काळात वापरत असतो, परंतु पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेसाठी हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानुसार वापरले जाते. मग आता आपण इथे हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपण आहेसाठी इथे वापरणार आहोत. पूर्ण वर्तमान काळात यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. त्यानंतर घेतले जाते क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच आपण काय म्हणतो? V3 फॉर्म. पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो. आणि त्यानंतर सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीतून काय म्हणत असतो? कर्म असं म्हणत असतो. आता या स्ट्रक्चरनुसार आपण या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? ती. मग तीसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो? शी. शी. नंतर हॅव वापरायचं का हॅज? मग आता शी नंतर आपण काय वापरत असतो? एकवचनी कर्ता आहे. एकवचनी कर्त्यासाठी आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणजेच आहेसाठी आपण इथे काय वापरलं? हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं. हे लक्षात ठेवायचं. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज वापरला. तर इथे कर्ता शी आहे, एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण हॅज वापरलं आणि अनेकवचनी कर्त्यासाठी आपण हॅव वापरत असतो. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे? V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. मग आधी इथे क्रियापद कोणतं आहे? आली. आली म्हणजेच मूळ क्रियापद येणे असं आहे. मग येण्यासाठी आपण काय वापरत असतो? कम हा इंग्रजीतून शब्द वापरत असतो. मग कम हे आहे V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि केम, CAME केम हे आहे V2 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप. आणि क्रियापदाचे तिसरे रूप आहे इथे सी हॅज कम. बघा, V3 फॉर्म येणे, त्यासाठी कमचा V3 फॉर्म म्हणजेच तिसरे रूप काय आहे? तर कम. शी हॅज कम, ती आली आहे. बघा मग आता ऑब्जेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. क्रियापदाचे तिसरे रूप घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे? ऑब्जेक्ट घ्यायचे आहे. मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? माझ्या घरी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू. आणि माझ्या घरी माय हाऊस, HOUSE हाऊस, टू माय हाऊस. बघा अशा प्रकारे हे अगदी सहजरित्या शी हॅज कम टू माय हाऊस, ती माझ्या घरी आली आहे. अशा प्रकारे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ झाला. आणि आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती माझ्या घरी आली होती. बघा आता इथे फक्त आली आहे असं आहे क्रियापद
आणि इथे होती हे क्रियापद आहे. आली होती. आता होती म्हणजेच हा झाला भूतकाळ आणि आली होती म्हणजे भूतकाळामध्ये येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली होती. आली होती म्हणजेच हा कोणता काळ झाला? पूर्ण भूतकाळ. आली आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आणि आली होती म्हणजेच पूर्ण भूतकाळ. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. आता हे आणि हे सेंटेन्स तुमच्या लक्षात येईल फरक की काय बदल होत जातो. सर्वात आधी तर आपण इथे सुद्धा कोणतंही वाक्य असलं विधानार्थी तर आपण करताच घेत असतो सुरुवातीला, त्याला सब्जेक्ट इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यानंतर आता इथे आहेसाठी आपण हॅव किंवा हॅजपैकी वापरत असतो पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि होतीसाठी आपण वापरत असतो पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद. बघा हे लक्षात घ्यायचं, होतीसाठी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. त्यानंतर इथे सुद्धा क्रियापदाचे तिसरी रूपच घेतले जाते पूर्ण भूतकाळामध्ये. पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण क्रियापदाचे तिसरे रूपच घेतले आणि पूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा आपण क्रियापदाचे तिसरे रूपच घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे. आता पूर्ण भूतकाळामध्ये आपण इथे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. मग आता सब्जेक्ट कोणताही असला, आय, वी, यू, दे, ही, शी, इट कोणताही करता असला तरी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते हे लक्षात ठेवायचं. इथे करता कोणता आहे त्यानुसार हॅव किंवा हॅज हे क्रियापद आपण वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद. परंतु भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये करता कोणताही असला तरी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद येते. मग आता आपण सब्जेक्ट म्हणजेच करता इथे शी आहे, ती आहे. ती म्हणजेच आपण इंग्रजीत त्याला शी हा शब्द वापरतो. शी, हॅड. नंतर V3 फॉर्म इथे सुद्धा आली म्हणजेच येणे म्हणजेच त्याचा V3 फॉर्म काय लिहिला आहे आपण वरती? कम. म्हणजे इथे सुद्धा काय येणार आहे? कम. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? माझ्या घरी म्हणजेच टू माय हाऊस. बघा माझ्या घरी म्हणजेच काय? शी हॅड कम टू माय हाऊस. ती माझ्या घरी आली होती. होतीसाठी इथे हॅड वापरलं, आली होतीसाठी होती म्हणून हॅड. आणि इथे आहेसाठी आपण काय वापरलं? हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्ण वर्तमान काळ असला म्हणजे कोणतं क्रियापद वापरलं जाते? सहाय्यकारी क्रियापद. आणि पूर्ण भूतकाळ असला म्हणजे कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाते? आता नेक्स्ट बघा, हे सेंटेन्स परत वेगळ्या काळामध्ये आहे. ती माझ्या घरी येणार आहे. बघा आता तुम्ही काय म्हणाल? क्रियापद पाहायचं. क्रियापद आहे म्हणजेच हा वर्तमान काळ झाला. नाही, हा वर्तमान काळ नाही आहे, कारण इथे बघायचं येणार आहे म्हणजे अजून येणार आहे. येण्याची क्रिया ही पुढे भविष्यात होणार आहे. येणार आहे, जाणार आहे, खाणार आहे, पिणार आहे म्हणजेच ही जी शब्द आहेत त्यावरून आपल्याला काय कळते? येणार आहे म्हणजे येण्याची क्रिया ही भविष्यकाळात घडणार आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे? भविष्यकाळातलं. साध्या भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. नुसतं हे क्रियापद बघायचं नाही तर हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे. येणार आहे यावरून आपल्याला कळते की हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. आता मग याची रचना कशी असणार आहे ते सर्वात आधी बघू. इथे सुद्धा आपण सर्वात आधी काय घेत असतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय? तर करता. आणि आता भविष्यकाळामध्ये आपण विल किंवा शॉलचा उपयोग हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून करत असतो. आता आपण इथे स्पोकन इंग्लिशमध्ये विलचाच वापर हा कोणत्याही कर्त्यासोबत करत असतो हे मी तुम्हाला सांगतेच. म्हणून आपण इथे विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. त्यानंतर घ्यायचं आहे P1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. बघा आता याचं स्ट्रक्चर आपण असं लिहिलेलं आहे. भविष्यकाळातलं साध्या भविष्यकाळाची रचना अशी असणार आहे. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? ती. मग तीसाठी आपण शी वापरू. नंतर सहाय्यकारी क्रियापद विल, शी विल. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे येणार म्हणजेच येणे, त्यासाठी कम हा शब्द आपण वापरतो. मग तो त्याच्या मूळ रूपातच आपल्याला इथे लिहायचा आहे बेस फॉर्ममध्ये. सी विल कम. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? माझ्या घरी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू माय हाऊस. माझ्या घरी म्हणून माय हाऊस. बघा शी विल कम टू माय हाऊस. बघा ती माझ्या घरी येणार आहे. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये भविष्यकाळामध्ये येणार आहे. आता नेक्स्ट बघा हे सेंटेन्स.
ती माझ्या घरी येत आहे. बघा आता शेवटचं क्रियापद जे आहे ते आहे आणि येत आहे. येत आहे म्हणजेच येण्याची क्रिया ही सुरू आहे. आपण एखाद्याला सांगतो की ती निघाली आहे, ती माझ्या घरी येत आहे, म्हणजेच येण्याची क्रिया ही तिची घरी येण्याची क्रिया ही सुरू आहे. म्हणजेच हा वर्तमान काळ आणि येण्याची क्रिया सुरू आहे म्हणजेच चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? सर्वात आधी तर इथे सुद्धा आपण काय घेणार आहोत? सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आपण आहेसाठी आता इथे चालू वर्तमान काळामध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो? एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते क्रियापद आपण कर्त्यानुसार वापरत असतो. आणि चालू काळ आहे, चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे ING प्रत्यय लावलेले रूप वापरत असतो. म्हणजे क्रियापद प्लस त्याला ING फॉर्म, त्याचा ING फॉर्म असं आपण वापरत असतो. आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. तर अशा प्रकारे मग याचं स्ट्रक्चर असणार आहे. बघा लक्षात घ्या की सहाय्यकारी क्रियापद बदल झालेला आहे आणि क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. हा काळ कोणता आहे? चालू वर्तमान काळ. मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? ती. तीसाठी आपण इथे वापरत आहोत इंग्रजीमध्ये शी. नंतर आता शी नंतर आपण काय वापरत असतो? एकवचनी कर्ता आहे शी इज. एकवचनी कर्त्यासाठी आपण काय वापरतो? इज. अनेकवचनी कर्ता असेल तर आपण काय वापरतो? आर. आणि एम हे सहाय्यकारी क्रियापद फक्त आय या कर्त्यासोबतच वर्तमान काळात वापरले जाते, हे तुम्हाला माहिती असेलच. आता शी इज. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे? क्रियापदाचा ING प्रत्यय असलेले रूप. मग आता येणे म्हणजेच कम, त्याचा ING फॉर्म कमिंग. आता COMING. ईचा इथे लोप पावलेला आहे. कमिंग COMING कमिंग. शी इज कमिंग. ती येत आहे. कोणाकडे येत आहे? ऑब्जेक्ट काय? कर्म काय आहे? माझ्या घरी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू माय हाऊस. शी इज कमिंग टू माय हाऊस. ती माझ्या घरी येत आहे. अशा प्रकारे मग हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा हे सेंटेन्स. ती माझ्या घरी येत होती. आता इथे आहे ती माझ्या घरी येत आहे आणि इथे दिलेलं आहे येत होती. होती म्हणजेच भूतकाळामध्ये ती माझ्याकडे येत होती. येण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू होती. म्हणजेच हा कोणता काळ झाला? तर चालू भूतकाळ. येत होती, येण्याची क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती, म्हणून हा झाला चालू भूतकाळ. आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. आता इथे सहाय्यकारी क्रियापद बदलणार आहे. सर्वात आधी तर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आता इथे आहेसाठी आपण वर्तमान काळामध्ये एम किंवा इज किंवा आर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करत असतो. आता इथे होती त्यासाठी आपण चालू भूतकाळामध्ये वॉज किंवा वेअरचा उपयोग हा कर्त्यानुसार करत असतो. बघा वॉज किंवा वेअर. त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा घ्यायचे आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप म्हणजेच ING फॉर्म असलेले रूप. चालू भूतकाळ असो, चालू वर्तमान काळ असो किंवा चालू भविष्यकाळ असो, क्रियापदाचे कोणते रूप वापरले जाते त्या ठिकाणी ING फॉर्म असलेले. त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म घेत असतो. आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? ती. तीसाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो. आता हा एकवचनी कर्ता आहे. मग एकवचनी कर्त्यासाठी आपण वॉज हे सहाय्यकारी क्रियापद भूतकाळात वापरतो आणि अनेकवचनी कर्ता असेल तर त्यासाठी आपण वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणजे शी वॉज. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचा ING फॉर्म असलेले. आता क्रियापद आहे येत म्हणजेच येणे, त्यासाठी इंग्रजीमध्ये आपण कम हा शब्द वापरतो. मग त्याचा ING फॉर्म वरसुद्धा घेतलेला आहे आपण कमिंग. सी वॉज कमिंग. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? ती येत होती. कोणाकडे येत होती? माझ्याकडे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? थ्रू माय हाऊस. बघा शी वॉज कमिंग टू माय हाऊस. ती माझ्या घरी येत होती. बघा आता
इथे येत आहे म्हणून इज कमिंग, आणि इथे येत होती म्हणून वॉज कमिंग. होतीसाठी इथे वॉज वापरलं आणि आहेसाठी इथे इज वापरलं. अशा प्रकारे एकच वाक्य आपण या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे. आणि ते वाक्य वेगवेगळ्या काळामध्ये जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा त्याच्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये आणि त्याच्या मूळ जे क्रियापद असते त्या क्रियापदामध्ये कसे बदल होत जातात ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.